दिगंबर वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान। दिगंबर वाघमारे हे महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत। त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी 2024 या वर्षाचा युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा शिक्षक दिनी जाहीर झाला व 10 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना तो टपालाद्वारे मिळाला। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुर्डे यांना दिगंबर वाघमारे यांच्या कार्यासाठी पुरस्कार टपालाद्वारे प्राप्त झाल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात पुरस्कार देऊन गौरविले। त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक वैजनाथराव कुर्डे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉक्टर गंगाधर तोगरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग, हिंदवी बाणाचे संपादक माधव भालेराव, पत्रकार मोहम्मद सिकंदर, निलेश गायकवाड, माणिक बोरकर यांची उपस्थिती होती। ज्या संस्थेमध्ये काम करतो संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डी.एन. केंद्रे साहेब, सचिव आदरणीय चेतनभाऊ केंद्रे आणि संचालिका अनुराधा केंद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार ही यशस्वी वाटचाल करत आहे। दररोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या शाळेचे विविध उपक्रम आम्ही आमच्यासह इतरांना दिसावे आणि त्याची प्रेरणा घेऊन इतरही मार्गक्रमण करावे या हेतूने दररोज शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येते आणि तोच उपक्रम चालू असताना दिनांक 4 रोजी मला पुणे येथून आदरणीय विटकर साहेबांचा फोन आला की आपण महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहात का आणि आपला पत्ता महात्मा फुले असे विचारल्यानंतर मी हो म्हणलो। आपणास शिक्षक दिनाच्या शुभेच्छा असं एवढं बोलणं झालं आणि त्यानंतर मी फोन ठेवून दिला आणि काल पोस्टातून मला हे टपालाचं मेसेज आला। उघडून आताच आदरणीय निलेश गायकवाड सर यांच्या हस्ते ओपन झालं आणि मला हा शिक्षक पुरस्कार या ठिकाणी आदरणीय साहेबांनी प्रदान केला। त्याबद्दल मी या संस्थेचे आणि साहेबाचे आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवाचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद।